श्री शिवाय नमस्तुद्यम मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या भाषेचं आत्ताच लग्न झालं. लेटेस्ट व्हिडिओ सगळे बघतच होते तुम्ही, म्हणून पहिलं माहेरपण याचं कौतुक होतं. सगळं सजावट केलं, व्हिडिओ करायला घेतला, रांगोळी काढली, साधं सिंपल केलं, जास्त काही केलं नाही, जसं जमलं तसं केलं. कारण ते लवकर आले होते, कारण आपली भाची गावातच दिली आहे पण नोकरीला पुणेला आहे. मग ते आले, मस्त त्यांचं अक्षवंत करून घेतलं आपल्या ननदबाईनं. आपली ननदबाई आपल्या जवळच राहते, नाही तर तुम्ही अजून प्रश्न करसान का ननदबाई इथे कशी काय, तर आम्ही एकत्र असते सगळे. म्हणून माझी भातजावई आणि भाची आली होती, त्यांचं अक्षवंत करून पाय धुवून. आता जसं जसं यूट्यूबवर आणि रीलवर इंस्टावर दिसते तसं तसं करायचं सुचते. नवीन काहीतरी आपण पण करावं म्हटलं. आता ना व्हिडिओ करायची जेव्हाची आदत झाली आहे तेव्हा प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करतच असते. नवीन विशेष वाटते, काहीतरी थोडंसं करायला अवघडते, पण आता सवय करून घेत आहे का प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करून आपल्याला टाकणेच आहे. एक आवड असते, एक काहीतरी मनाला असं वाटते का नाही आपल्याला व्हिडिओ टाकणे येतं, असं करा तसं करा तसं करा. नाही तर अगोदर काही नव्हतं असं का हे करा ते करा, म्हणून सगळे हसत होते का व्हिडिओसाठी काय जास्त जास्त कौतुक होतं. जे कधी केलं नाही ते पण करायला लागलं आहे आता. आणि आता हे लेटेस्ट आहे व्हिडिओ करायचं, नवीन सगळे रील टाकायचे. म्हणून आम्ही नजर उतरून घेतली आमच्या ननदबाईसनं, आणि ते राहून गेलं होतं बघा, म्हणून अजून वापस आली. आणि मग आता घरात चालले आहे. त्यांना जेवणाला सांगितलं होतं पहिल्यांदा, म्हणून दोघं पण घरात चालले. आवडलं का तुम्हाला आमचं सजावट? साधी सिंपल केली होती, पटलं तर नक्की सांगा. आणि नंतर लगेच त्याच याच्यावर आपली मावस बहीण आली होती. मावस बहिणीचे पण एंगेजमेंटचे व्हिडिओ आले आहे, तुम्ही त्याच्या अगोदर दिसले असेल तुम्हाला. तिचं पण एप्रिल महिन्यामध्ये लग्न आहे, म्हणून त्याच एंट्रीमध्ये तिची पण एंट्री करून घेतली. लगेच रांगोळी मोडली आणि तिथं प्रियंकाचं केळवण करून घेतलं. कारण तर ती पण दुसऱ्या दिवशी गावाला जाणार होती, माझ्या भाचीच्याच लग्नाला आली होती, म्हणून हिचं केळवण पण आजच होतं. मग त्या सजावटमध्ये हिचं पण सजावट होऊन गेली आणि हिचं पण अक्षवंत केलं माझ्या जेठानीने. आणि मी व्हिडिओ काढायच्या धुंदीत. असं काही नाही का तुम्ही का बरं केलं नाही, माझ्या जेठानीने केलं आणि मी व्हिडिओ केला. आणि तिचं पण अक्षवंत करून घरामध्ये घेतलं. सगळ्यांना टाटा वाढले जेवणाचं, सगळ्यांना सोबत सांगितलं होतं. आणि हे नवरीनबाई दुसऱ्या दिवशी गावाला जाणार होती, कारण ते लग्नाला आली होती. आणि विदर्भात प्रथा आहे, लग्न जुळल्यावर टाटवाटी म्हणून जेवणाला बोलवतात. आणि खानदेशमध्ये प्रथा अशी आहे का लग्न झाल्यावर दोघांना बोलवतात, पण आम्ही विदर्भातले असल्यामुळे ते लग्नाला आली होती म्हणून आम्ही टाटवाटी केलं. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. याच्या नंतरचे व्हिडिओ खूप मस्त, सबस्क्रायबर करायला विसरू नका.